ठाणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेते कार्यालयाचं उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं। याप्रसंगी ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर, प्रदेश सरचिटणीस आणि आमदार निरंजन डावखरे, ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भारतीय जनता पक्षाचे गटनेते आणि नगरसेवक मुकेश मोकाशी, नगरसेवक संजय बागोले, नगरसेवक मनोहर डुमरे, वैभव कदम, दीपक जाधव, स्नेहा आमरे, नंदा पाटील, अनिता ठाकूर, नम्रता कोळी, नगरसेविका मृणाल पेंडसे इत्यादी उपस्थित होते। या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवण्यास आणि जनसंपर्क अधिक दृढ करण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। प्रशस्त असं भारतीय जनता पार्टीचं गट कार्यालय या ठिकाणी उपलब्ध झालं आहे आणि त्याचं आज उद्घाटनही झालं आहे। मला निश्चितपणे खात्री आहे की वाढत्या शहराच्या समस्या, वाढते निर्णय विकास प्रकल्प त्याचे सर्व या लोकशाहीच्या मंदिराच्या माध्यमातूनच लोकप्रतिनिधी निर्णय घेतात आणि त्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील हे गटनेता कार्यालय हे या ठिकाणी सुसज्ज असं लोकांसाठी उपलब्ध झालं आहे। मला निश्चितपणे खात्री आहे की आत्ताच एक महिन्यापूर्वीच महासभेला सुरुवात झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे निश्चितपणे लोकाभिमुख आणि या ठाण्याच्या गरजेनुसार त्या पद्धतीने नियोजनामध्ये काय काय बदल व्हायला पाहिजेत, काय त्रुटी आहेत हे ठामपणे मांडायला देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे। शेवटी आमचं नातं जे आहे ते ठाणेकर जनतेशी आहे आणि या जनतेला या माध्यमातून न्याय देण्याचं आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम जे आहे ते या माध्यमातून निश्चितपणे केलं जाईल।